शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तीळ गौरव 55च्या प्लॉटमध्ये आणि आपण इथं बघत आहात गौरव 55 डबल गोफण्या। तर डबल गोफण्या कसा ओळखायचा, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आहे डबल गोफण्या। तर डबल गोफण्याला असतात फांद्या आणि सिंगल गोफण्याला फांद्या नसतात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डबल गोफण्या ओळखायचा कसा, तर त्याला सर्वात महत्त्वाचं असतात बोंड्या। तर आपण इथं बघू शकता ह्या बोंड्या। तर डबल गोफण्याच्या बोंड्या कशा असतात बघा, इकडे हे 3 आणि इकडून बघा हे 3 6 आणि ह्या इकडून 3 इकडून 3 अशा प्रकारे 6। कुठं कुठं बघा इथं 4 आल्या, इकडून पण 3 आल्या 7, इकडे बघा इथं पण 7, इथं 10, हे बघा अशा प्रकारे। तर हे कितीही बोंड्या येऊ शकतात आणि जेवढं खाद्य आहे तेवढं एकावर एक बोंड्या येतात बघा, इथे एकावर एक बोंड्या अशा प्रकारे, कारण हा डबल गोफण्या आहे। आणि डबल गोफण्या म्हणजे निव्वळ अशी सिंगल काडी नसती, तर डबल गोफण्याला फांद्या येतात। तर फांद्या कशा येतात तर आपण इथं बघूया। तर डबल गोफण्या म्हणजे अशा प्रकारे फांद्या येतात, आपण इथं बघू शकता। हे बघा आता हे डबल गोफण्याचं झाड आहे, हे बुड आहे। तर या बुडापासून आता डबल गोफण्याचा फांद्या आपण बघूया। हे असा डबल गोफण्या, तर याला ही एक फांदी आहे, त्याच्यानंतर इथे एक फांदी आली पण ही मोडल्यामुळे छोटी राहिली ही। त्यानंतर इथं पण पील काढलं, इथं पण पील काढलं, ही एक फांदी 2, ही 3, ही 4, ही 5, अशा प्रकारे हे 5 फांद्या आहेत अशा प्रकारे। आणि हा मेन जे दांडा आहे, हा मेन दांडा याला माल लागत जाते अशा प्रकारे, भरपूर माल लागत जाते अशा प्रकारे। आणि दुसरी गोष्ट हे फांद्या आहेत, तर या फांद्याला पण माल लागत जाते बघा अशा प्रकारे, भरपूर माल लागत 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 जाते। आणि प्रत्येक फांदी बघा, प्रत्येक फांदीला इथं माल आहे बघा, हे बघा कशा प्रकारे माल आहे। या पण फांदीला माल आहे, या फांदीला आहे आणि मेन खोडाला पण माल आहे। म्हणजे डबल गोफण्याचं वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारे चहूबाजूने अशा ज्याप्रमाणे तुमच्या जमिनीत अन्नद्रव्य आहे त्यानुसार असं उंची वाढत वाढत जाते आणि अशा प्रकारे ह्या फांद्या लागत जातात। तर डबल गोफण्याचं हे वैशिष्ट्य आहे। सिंगल गोफण्याला फक्त एकच काडी असते आणि ती नुसती एकच काडी अशा प्रकारे राहते आणि त्याला सिंगल गोफण्या म्हणतात। सिंगल गोफण्याचं हे उतारा आहे हा कमी येतो आणि डबल गोफण्याचा उतारा हा जास्त येतो, कारण याला फांद्या असतात। त्यामुळं कधीही तीळ पेरताना डबल गोफण्याच पेरा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे युवारूपी प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारची औषधी फवारणीमध्ये घ्यायची गरज नाही, फक्त कीटकनाशक घ्यायचं। तर कीटकनाशकात काय घ्यायचं, तर तीळ पिकावर कुठला रोग येतो, तर तीळ पिकावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मावा तुडतुडे, सुरुवातीला पांढऱ्या माशीचा अटॅक आणि त्याच्यानंतर अवचित प्रसंगी अळी येते। तर अळी सहसा येतच नाही, परंतु मावा तुडतुडे येतात। तर त्यासाठी काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मावा तुडतुड्यासाठी याला याच्यावर इमिडाक्लोप्रिड कॉन्फिडॉर जसं 10 मिली घ्यायचं, सोबत 15 ग्राम असेटामाप्राइड घ्यायचं आणि 15 लिटर पाण्यात टाकून आपण याच्यावर फवारायचं। तर त्यासाठी कुठल्या प्रकारचं विशेष असं काही घ्यायची गरज नाही। आणि अळी वगैरे असेल तरी क्लोरोपायरिफॉस 30 मिली 15 लिटर पाण्यात टाकून फवारू शकता। बाकी तुम्हाला बुरशीनाशक टॉनिक वगैरे किंवा विद्राव्य खत 1919 05234 असं काहीही भरते वेळेस टाकायची गरज नाही, कारण हा युवारूपी प्रक्रिया असल्यामुळे याची उत्पादन शक्ती वाढलेली आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे, उगवणशक्ती वाढलेली आहे आणि ही बलवान बनलेलं आहे। तर बलवान बनल्यामुळे याच्या पानाची जी जाडी असते ती अशा प्रकारे जाड येते। जाड आल्यामुळे काय होते, याला कुठल्याही प्रकारचा रोगशोषक किडीचा अटॅक येत नाही आणि आला तरी आपण मावा तुडतुड्यासाठी, पांढऱ्या माशीसाठी त्यासाठी इमिडाक्लोप्रिड आणि असेटामाप्राइडचा फवारा घ्यायचा, बाकी अळी वगैरे येत नाही। तर अशा प्रकारे आपण डबल गोफण्या या पिकाच्या या ही जी पीक आहे हे आपण इथं बघत आहात। आणि विशेष म्हणजे याला खाद्य कमी पडलं, कारण याची हाईट जी आहे ही हाईट फक्त इथं 6 फूट झालेली आहे। कारण हाईट जर वाढवायची असेल तर तुम्हाला याला 2दा खतं द्यावं लागतात, कारण याला फांद्याची संख्या भरपूर असल्यामुळं फांद्यासुद्धा वाढल्या पाहिजेत आणि फांद्या वाढून त्यालासुद्धा माल लागला पाहिजे। तर त्यासाठी खाद्य हे 2दा द्यावं लागते, सुरुवातीला पेरते वेळेस एकदा आणि त्याच्यानंतर साधारण 1 महिन्यानी एकदा डवरते वेळेस। त्यावेळेस आपण जर खाद्य 2दा दिलं तर पाणी दिल्यानंतर की हे परिपूर्ण शेंडा ते बूड सर्व फांद्यांना भरपूर फुलं लागतात, भरपूर फांद्या निघतात, भरपूर फांद्यांना भरपूर फुलं लागून भरपूर बोंड्या लागतात आणि त्या बोंड्यामधले सर्व दाणे हे भरतात आणि बोंडीची जाड येते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला बोंड्याची संख्या जास्त असल्यामुळं काय होते, तर बोंड्याची संख्या जास्त असल्यामुळं याला खाद्य कमी पडते। तर त्यासाठी 2दा खत देणं आवश्यक आहे डबल गोफण्याला। सिंगल गोफण्याला एकदाच खत द्यावं तरी चालते, कारण ती एकच काडी असते आणि ती उंच वाढते। आणि हे डबल गोफण्या असल्यामुळं जास्त वाढायची गरज नाही, तरी ही साधारण 7 फुटापर्यंत वाढते। आता इथं 5.5-6 फुटाच्या जवळपास आलेलं आहे, पण तरीही याच्यापेक्षा जास्त वाढ होते। आणि दुसरी गोष्ट, यावर्षी वाढ न होण्याचं कारण म्हणजे आपण यावर्षी तिळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे उष्णता ही जानेवारीच्या 20 तारखेपासून सुरू झाली। त्यामुळं उष्णतेमुळं सर्व तीळ पीक हे उष्णतेमध्येच गेलं, त्यामुळे याची वाढ कमी झाली। कारण उष्णतेमुळे पिकाची वाढ कमी होते, शेंड्याचे फुलं लवकर काढत नाही आणि काढले तरी ते गळून पडतात
वाढ कमी होते, पानाची लांबी कमी होते, कवळेपणा जातो. कारण इथं अशा प्रकारे पानं उष्णतेमुळे वाळतात. आपण इथं बघू शकता, असे शेंडे वाळतात. त्यामुळे उष्णतेमुळे वाढ कमी होते. त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी हे लवकरात लवकर देत राहावं आणि जमिनीमध्ये खताचं प्रमाण पण वाढतं ठेवावं, जेणेकरून आपल्याला वाढ झपाट्याच्या अंगातल्या ताकदीमुळे वाढ जोरात होईल आणि आपल्या पिकाची जे फांद्या वगैरे आहेत त्याच्यातल्या बोंड्या वगैरे चांगल्या प्रकारे भरतील, फांद्या भरपूर येतील आणि आपल्याला पाहिजे तसं भरघोस उत्पादन मिळून जाईल. तर त्यासाठी आपण इथं तीळ डबल गोफण्याचं व्यवस्थापन अशा प्रकारे करायचं आहे. तरीही यावर्षी आपल्याला साधारणतः भरपूर फांद्या असल्यामुळं साधारण 7 क्विंटलपर्यंत तरी उत्पादन होईल एकरी. इथं 1 एकर क्षेत्र आहे, याच्यात 7 क्विंटल होईल किंवा 9 क्विंटलही होऊ शकते. तर अशा प्रकारे उत्पादन आपल्याला इथं घ्यायचं आहे. तीळ गौरव 55 डबल गोफण्या.